नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे तलाठी भरती प्रश्नपत्रिका, यामध्ये आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आहे। म्हणजेच या अगोदर आपण एकूण 3 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। हे तिन्ही जर तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन त्या पाहायच्या आहेत। त्याचबरोबर आपण काय करत आहोत, जी तलाठी भरती झाली होती 2019 ला, जे ऑनलाईन पेपर झाले होते त्यामध्ये आलेल्या जीकेचा प्रश्नांचा समावेश काय करत आपण आपल्या लेक्चर मध्ये करत आहोत। ओके, आणि येणाऱ्या तलाठी भरतीच्या दृष्टीने हे प्रश्न काय असणार आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। कारण काय होतं, तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीला काय होतं, जवळपास 50 ते 60% प्रश्न काय होतात, पुन्हा पुन्हा रिपीट होतात किंवा पुन्हा पुन्हा विचारले जातात। ओके, मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय पहा, इसवी सन 1774 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? काय विचारलंय, भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन काय पहा, श्रीहरिकोटा, थुंबा, पोखरण आणि जैतापूर। तसं जर पाहिलं तर खूप सोपा प्रश्न आहे, कारण मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारताने अणुचाचणी कुठे केली आहे, पोखरण या ठिकाणी केली आहे। पोखरण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर राजस्थान राज्यामध्ये आहे। आता या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, अणुचाचणी कधी केली पहा, 1974 साली केली। मग तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं, एक तर अणुचाचणी कुठे केली, ती पोखरणला केली। पोखरण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते राजस्थानमध्ये आहे। अणुचाचणी कधी केली, 1974 ला केली। भारताने आतापर्यंत एकूण किती अणुचाचण्या केल्या आहेत, तर एकूण 2 अणुचाचण्या केल्या आहेत। दुसरी अणुचाचणी कधी केली होती, 1998 ला करण्यात आली होती। ओके, मग या ठिकाणी पहा हे सांगितलं मी आताच, 2 अणुचाचण्या केल्या, 1974 ला पहिली केली आणि 1998 ला दुसरी केली। ज्यावेळेस पहिली केली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होत्या, तर श्रीमती इंदिरा गांधी या कोण होत्या, भारताच्या पंतप्रधान होत्या। लक्षात असू द्या, यांच्यावरती प्रश्न आलेला आहे। काय, ज्यावेळेस पहिली अणुचाचणी झाली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते किंवा कोण होते असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। मग कोण होत्या, इंदिरा गांधी या होत्या। आणि ज्यावेळेस दुसरी अणुचाचणी झाली होती त्यावेळेस कोण होते, तर अटल बिहारी वाजपेयी काय होते, भारताचे पंतप्रधान होते। ओके, दोन्ही चाचण्या कुठे केलेल्या, आता राजस्थान मधील पोखरण, म्हणजे पहा पहिली पण कुठे केलेली आहे, पोखरणलाच केलेली आहे, आणि दुसरी पण कुठे केलेली आहे, पोखरणलाच केलेली आहे। म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही, दोन्ही अणुचाचण्या काय केल्या आहेत, एकाच ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। ओके, तारीख पण लक्षात ठेवा, तारीख पण विचारलेली आहे पहिल्या अणुचाचणीची, आणि त्याचे ऑपरेशन होतं पहिल्या अणुचाचणीचं, त्याला काय नाव दिलं ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे। मग लक्षात राहू द्या, 18 मे 1974 ला। आणि नाव काय होतं, ह्याचे ऑपरेशन होतं, याचं नाव होतं आणि बुद्ध हसला। काय, आणि बुद्ध हसला किंवा स्माइलिंग बुद्धा, हे काय होतं, याचं ऑपरेशनचं नाव होतं। हे सुद्धा महत्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न याच्यावरती तलाठी भरतीला नाही, परंतु एमपीएससी भरतीला प्रश्न आला की ऑपरेशन बुद्धा हे कशाच्या संदर्भात आहे। म्हणजे कशाच्या संदर्भात होतं, तर हे अणुचाचणीच्या संदर्भात होतं। ओके, पंतप्रधान कोण होते मी सांगितलं, पहिल्या अणुचाचणीचे वेळ शास्त्रज्ञ कोण होते लक्षात ठेवायचे, एपीजे अब्दुल कलाम। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलंय पहा, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी असं गणलं जातं किंवा म्हटलं जातं। ओके, आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे बंगळुरू शहरावरती आहे, परंतु याच्या अगोदरची आपण जी प्रश्नपत्रिका घेतली होती, मला वाटतं 2 नंबरची प्रश्नपत्रिका घेतली होती, त्याच्यावरती सुद्धा या बंगळुरू शहरावरती प्रश्न आलेला होता। त्यावेळेस काय विचारलं होतं आपल्याला, उद्यानाचे शहर कोणतं असं आपल्याला विचारलेलं होतं। मग लक्षात ठेवायचं, उद्यानाचं शहर कोणतं आहे, बंगळुरू आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी कोणतं शहर आहे, तर तेच बंगळुरू शहर हे काय इलेक्ट्रॉनिक उद्योगांची सुद्धा राजधानी आहे। ओके, आता हे पण लक्षात राहू द्या, बंगळुरू काय सध्या कर्नाटकची राजधानी आहे। आता सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काय सीमावाद चालू आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काय सीमावाद चालू आहे। त्याच्यामुळे या दोन्ही राज्यावरती किंवा या जो दोन्ही राज्यावरचा सीमा भागावरचा जो प्रदेश आहे त्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। ओके, त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणचं तुम्हाला काय करायचं, टॉपिक कव्हर करून ठेवायचे आहे। त्याचबरोबर काय बंगळुरू शहरात काय मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उद्योग आहे, त्याच्यामुळे त्याला काय तिथं आयटी पार्क सुद्धा आहे, आयटी हब, तसंच इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी सुद्धा म्हटलं जातं। आणि हे पण मी तुम्हाला सांगितलं, हे पण लक्षात आहे, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, हे सुद्धा काय खूप महत्वाचं आहे। याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो की सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असे भारताच्या कोणत्या शहराला म्हणतात किंवा कोणत्या शहराला म्हटलं जातं। मग कोणत्या शहराला म्हटलं जातं सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, तर ते बंगळुरू शहरास म्हटलं जातं। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक 3 आहे। काय विचारलंय, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा होतो। काय,
चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटं उशिरा उगवतो असं आपल्याला विचारलेलं आहे. सिंपल प्रश्न आहे. 49 मिनिटं उशिरा उगवला जातो. आता हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे कुठे आहेत तर आपलं जे क्रमिक पुस्तक आहे भूगोलचं, क्रमिक पुस्तक म्हणजे 4थी पासून 8वी 10वी पर्यंत जे भूगोलचे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये काय अशा प्रकारच्या संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की भूगोल या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही प्रथम प्राधान्य हे क्रमिक पुस्तकांना दिलं पाहिजे. ओके. मग आता या ठिकाणी लक्षात असू द्या चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण हा दोन्ही काळ काय मित्रांनो सारखाच आहे. मग तो किती आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो का. 27 दिवस 7 तास व 43 मिनिटे इतका आहे. आणि त्यालाच काय म्हटलं जातं हा जो परिवलन आणि परिभ्रमण काळ आहे त्यास नक्षत्र मास असं म्हटलं जातं. ओके. त्याचबरोबर इकडे पहा या ठिकाणी आता हे नक्षत्र मास पाहिलं आपण, परंतु चांद्रमास ही एक संकल्पना आहे. पहा काय याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की चांद्रमास म्हणजे कुठून कुठपर्यंतचा काळ होय असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ऑप्शन असतील असतात पहा अमावस्या ते अमावस्या, पौर्णिमा ते अमावस्या, अमावस्या ते पौर्णिमा, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला फिरून ऑप्शन काहीही देऊ शकतात ते. मग लक्षात ठेवायचे काय अमावस्या ते अमावस्या हा काय चंद्रमासाचा काळ आहे आणि तो किती वेळेचा असतो किंवा किती दिवसाचा असतो पहा 29 दिवस 12 तास आणि 44 मिनिटाचा असतो. लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे. ही सगळी माहिती परीक्षेच्या दृष्टीने काय खूप महत्वाची आहे. याच्यावरती फिरून फिरून तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले मनाचे श्लोक कोणी लिहिले. या ठिकाणी विचारलं आपल्याला मनाचे श्लोक कोणी लिहिले. तर मनाचे श्लोक कोणी लिहिले आहेत संत रामदास यांनी लिहिले आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर त्यांचं पूर्ण नाव काय होतं हे परीक्षेत विचारलं जातं की संत रामदासांचं पूर्ण नाव काय आहे असं सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. मग लक्षात ठेवायचे नारायण सूर्याजी ठोंबर. त्याचबरोबर त्यांचा जन्म कुठं झाला हा सुद्धा विचारला जातो. तर जन्म कुठं झाला होता जांब या ठिकाणी झाला होता. हे जांब सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवा. आता हे विचारलं जाणार नाही शक्यतो कोणत्या जिल्ह्यात आहे ती, परंतु तरी लक्षात ठेवायचे. ओके. अजून त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहू आपण. त्यांचे जे ग्रंथ आहेत याच्यावरती सुद्धा काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. विशेषतः कोणता ग्रंथ दासबोध ग्रंथावरती खूप वेळेस विचारलेले आहे की दासबोध ग्रंथ कोणाचा आहे. मग तो कोणाचा आहे संत रामदासांचा आहे. त्याचबरोबर करुणाष्टके हे सुद्धा कोणाचा ग्रंथ आहे तर संत रामदासाचा आहे. आणि या ठिकाणी असा एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की खालीलपैकी कोणत्या संतांनी महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात हनुमान मंदिरे उभारली. काय विचारलं जातं महाराष्ट्रातील कोणत्या संताने गावागावात हनुमान मंदिर उभारले. तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला काय द्यायचंय संत रामदास यांनीच हनुमान मंदिर उभारले. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला. काय विचारलंय महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला. आता एक गोष्ट लक्षात सांगतो मित्रांनो तुम्हाला अभ्यास करताना तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे पूर्ण चॅप्टर आहे हे सगळं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. कारण कुठलीही परीक्षा असो यांच्यावरती 1 ते 2 मार्क तुम्हाला हमखास विचारलेले असतात. महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील यांच्यावरती काय परीक्षेमध्ये 100% प्रश्न येतोच. त्याच्यामुळे काय करायचंय त्यांची पूर्ण माहिती त्यांच्या जन्मापासून तर त्यांनी जेवढं कार्य केलं हे सगळं तुम्हाला काय करायचंय तोंडपाठ करून टाकायचंय. ओके. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळगाव कोणतं होतं पहा कटगुण हे त्यांचं मूळगाव होतं. कोणत्या जिल्ह्यामधलं आहे ते सातारा जिल्ह्यामधील आहे. त्यांची पुस्तकं कोणते आहेत पहा पुस्तकावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी काय घेतलेत पहा शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांची कसब, सार्वजनिक सत्यधर्म. आता हे सार्वजनिक सत्यधर्म लक्षात ठेवायचा हा त्यांच्या मरणानंतर म्हणजे मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. त्याच्यामुळे याला स्पेशल लक्षात ठेवायचे. ओके. आणि गुलामगिरी हे सुद्धा पुस्तक कोणाचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे. आता हे जे सगळे आहेत पहा शेतकऱ्याचा आसूड याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. ब्राह्मणांची कसब याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. गुलामगिरी याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि सार्वजनिक सत्यधर्म याच्यावरती सुद्धा काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच ठेवायचे पाठच करून टाकायचे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली असं सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती 1873 साली केली होती. ओके. आता मी सांगितलं सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती 1873 ला केली होती. त्याचबरोबर हंटर आयोगासमोर त्यांनी काय केली होती साक्ष दिली होती. या ठिकाणी पहा हंटर आयोगासमोर त्यांनी काय केली होती साक्ष दिली होती. आता या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जातं की हंटर आयोग भारतामध्ये कधी आला किंवा कधी नेमण्यात आला होता
तर 1882 ला नेमण्यात आला होता आणि हंटर आयोग हा कशा संदर्भात होता, तर हा शिक्षणासंदर्भात होता, म्हणून या असं शिक्षण आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकास महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं म्हटलं जातं. मग त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांना. ओके. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं, मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. मग ती शाळा कधी काढली होती, तर 1848 ला काढली होती. कुठं काढली होती, बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यामध्ये काढली होती. म्हणजे कुठे काढली होती, प्रश्नाला तर काय लिहायचंय, बुधवार पेठ पुणे या ठिकाणी. कोणाच्या वाड्यात काढली होती असं विचारलं तर काय लिहायचंय, भिडेंच्या वाड्यात काढली होती. आणि ही काय होती, मुलींसाठीची पहिली शाळा होती. ओके. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता, हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग त्यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता, तर जे थॉमस पेन हे समाजसुधारक होते, या थॉमस पेनच्या द राईट्स ऑफ मॅन ही जी पुस्तक आहे याचा प्रभाव होता. कोणाच्या पुस्तकाचा प्रभाव होता, थॉमस पेनच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावरती प्रभाव होता. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर एक छोटी आणि महत्वाची सूचना. आपण काय केलेलं आहे, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण तुमचा सगळा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, त्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा दिली जाईल. ओके. आणि आपल्या या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 10 टेस्ट देण्यात येतील. त्याचबरोबर त्या 10 टेस्ट वरती तुम्हाला फ्री मध्ये 2019 ला जेवढे तलाठी भरतीचे पेपर झाले होते ना, 2019 ला जेवढे तलाठीचे पेपर झाले होते ते सगळे पेपर तुम्हाला दिले जातील. हे जे तलाठीचे पेपर आहेत जवळपास काय मित्रांनो 1000 प्लस पाने आहेत. काय 1000 प्लस पाने असणारे हे क्वेश्चन पेपर आहेत. म्हणजे एवढे क्वेश्चन पेपर जरी तुम्ही केले ना तरी सुद्धा तुम्हाला भरपूर आहे. ओके. तुमचा एवढ्या क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो कमीत कमी तुमचा 80% अभ्यासक्रम काय होईल, एकदम परफेक्ट होऊन जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन पेपर व्यवस्थितरित्या करायचे आहेत. ओके. आता याची प्राइस किती आहे आपल्याकडे, 150 रुपये प्राइस आहे. परंतु आपली सध्या ऑफर चालू आहे विद्यार्थ्याच्या मागणीसह. आपण फक्त 99 रुपयामध्ये देत आहोत. आता हे 99 रुपयाचं पेमेंट कुठे करायचे पहा, गुगल पे, फोन पे ला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती काय करायचं, हे 99 रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. तुम्ही जसा स्क्रीनशॉट शेअर करताल तसे तुम्हाला लगेच प्रश्न संच काय होतील, पाठवले जातील. ओके. त्याचबरोबर लक्षात ठेवा, बरेच जण विचारतात प्रश्न संच कसे पाठवणार सर, तर ते काय असणार आहे, पीडीएफ फाईल मध्ये असणार आहेत. या पीडीएफ फाईल तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर केल्या जातील. ओके. पोस्टाने वगैरे पाठवले जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6 आहे. पुन्हा महात्मा फुले यांच्यावरती प्रश्न आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली. मी सांगितलं होतं आता 1873 ला केली, परंतु या ठिकाणी आपल्याला तारखेसहित विचारलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं कधी केली होती, 24 सप्टेंबर 1873 ला केली होती. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकदा विचारलं जाऊ शकतं की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. मग कोणी केली, महात्मा फुलेंनी केली. कधी केली असं विचारलं तर उत्तर बिंदास द्यायचे. 24 सप्टेंबर 1873 ला केली. आणि कुठे केली हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात. कुठे केली, तर ती पुणे या ठिकाणी केली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे तैनाती फौजेवरती प्रश्न आहे. काय विचारलंय, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली. ऑप्शन काय, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी. मग याच्यापैकी कोणी केली होती तैनाती फौजेची सुरुवात, तर लॉर्ड वेलस्ली यांनी केली होती. आता तैनाती फौजेच्या काही अटी होत्या पहा. एक तर लक्षात ठेवायचं कोणी केली होती, त्याचबरोबर ही संकल्पनाच क्लिअर करून टाकायची. नावातच काय आहे, तैनाती फौज. ओके. मग तैनाती फौजेची संकल्पना काय होती, तर जे भारतीय राज्य आहे हे काय पहा स्वतःच सैन्य ठेवणार नाही. मग स्वतःच सैन्य न ठेवता ते कोणाचं सैन्य ठेवतील, तर ब्रिटिशांच्या कंपनीचं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य ठेवतील. मग त्या ठेवलेल्या सैन्याचा जो खर्च असणार आहे हा सगळा खर्च संस्थानाने द्यायचा आहे, म्हणजे त्या राजाने द्यायचा आहे. परत त्या राजाचे जे परराष्ट्र संबंध असणार आहेत हे परराष्ट्र संबंध काय असतील, इंग्रजांच्या मदतीने ठेवावे लागतील. म्हणजे इंग्रजांच्या परवानगीशिवाय तो राजा इतर दुसऱ्या कुठल्याही देशासोबत किंवा कुठल्याही राज्यासोबत संस्थानासोबत संबंध ठेवू शकत नव्हता. ओके. हे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तैनाती फौज कोणी कोणी आणि कधी कधी स्वीकारली होती हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं होतं. मग सर्वप्रथम तैनाती फौज कोणी स्वीकारली होती, तर निजामाने स्वीकारली होती. आता निजामाचं राज्य कुठलं होतं तुम्हाला माहित असेल, हैदराबाद. म्हणजे या ठिकाणी हैदराबादचा निजाम हे सुद्धा उत्तर असू शकतं किंवा पर्याय असू शकतो. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी खूप महत्वाचं आहे की पेशव्यांनी काय
पेशव्यांनी तैनाती फौज कधी स्वीकारली होती? मग जो दुसरा बाजीराव होता, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी काय केलं होतं पहा, 1802 साली वसईच्या तहाने तैनाती फौज स्वीकारली होती. म्हणजे या ठिकाणी एक तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पेशव्यांनी तैनाती फौज कधी स्वीकारली, किंवा पेशव्यांनी किंवा मराठी असाही उल्लेख येऊ शकतो परीक्षेमध्ये की मराठ्यांनी तैनाती फौज कधी स्वीकारली, तर ती कधी स्वीकारली होती? 1802 ला स्वीकारली होती. कोणत्या तहाने स्वीकारली होती हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, तर ती कोणत्या तहाने स्वीकारली होती? वसईच्या तहाने स्वीकारली होती. ओके. त्याचबरोबर जे नागपूरचे भोसले आहेत, आता एक तर या ठिकाणी मला लक्षात ठेवायचे, नागपूरचे कोण होते असं परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं, तर मग नागपूरचे कोण होते? भोसले होते. आणि नागपूरच्या भोसल्यांनी तैनाती फौज कधी स्वीकारली होती? 1803 साली स्वीकारली होती. आणि शिंद्यांनी, आता शिंद्यांनी या ठिकाणी लिहायचं राहिलं, पण शिंदे कुठले होते? ग्वाल्हेरचे शिंदे होते. ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी कधी स्वीकारली होती? 1804 साली स्वीकारली होती. ओके. म्हणजे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याबरोबर इंदूरचे कोण होते आपल्याला हे पण लक्षात ठेवा. इंदूर होळकर, म्हणजे या ठिकाणी बऱ्याच दिवस आलेले आहे. पेशवे कुठं होतं? मुख्यालय पहा पुणे, म्हणजे पेशवे पुणे, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदोरचे होळकर. ओके. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलंय? बंगालची फाळणी कोणी केली? काय विचारलेलं आहे या ठिकाणी? बंगालची फाळणी कोणी केली? 100% मला माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणी केली होती? लॉर्ड कर्झनने केली होती. कधी केली होती ते सुद्धा माहिती असणार आहे. 1905 ला केली होती. आता या गोष्टी का माहित असणार आहेत? तर हा प्रश्न एवढ्या वेळेस रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेस तयारी करतोय ना त्याला तरी माहितच असणार आहे. त्याला काय असणार आहे? 100% माहित असणार आहे. बंगालची फाळणी करण्यामागे लॉर्ड कर्झनचा उद्देश काय होता? तर हिंदू मुस्लिम यांचं विभाजन करणं किंवा हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणं हे काय होतं? लॉर्ड कर्झनचा मुख्य उद्देश होता. आणि या बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून काँग्रेसने एक राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून साजरा केला होता. पहा काय, राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून साजरा केला होता. मग तो कधी केला होता? 16 ऑक्टोबर 1905 ला केला होता. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, 16 ऑक्टोबर हाच का दिन दुखवटा दिन म्हणून साजरा केला होता? तर 16 ऑक्टोबरला ही जी फाळणी केली होती तिची अंमलबजावणी चालू झाली होती. पहा लक्षात ठेवायचं, अंमलबजावणी कधी चालू झाली होती? 16 ऑक्टोबर 1905 ला झाली होती. त्याच्यामुळे 16 ऑक्टोबर 1905 ला राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून काँग्रेसने साजरा केला होता. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय? इसवी सन 1906 मध्ये, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी आणली? आता पहा, राजधानी कुठून कुठे आणली? दिल्लीवरून आग्र्याला आणली. आणि आपल्याला विचारलंय कोणी आणली. मग कोणी आणली होती ही राजधानी? तर सिकंदर लोधीने आणली होती. पहा लक्षात ठेवा, सिकंदर लोधी, याच्यावरती परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, किंवा गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जर तुम्ही एमपीएससी करत असाल तर त्या ठिकाणी म्हणजे कंबाईनची परीक्षा वगैरे देत असाल, PSI ST तयारी करत असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी पहा आधुनिक भारताचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो. परंतु ज्यावेळेस तुम्ही सरळ सेवेची तयारी करताना त्यावेळेस तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचा, आधुनिक भारताचा इतिहास तर करावाच लागतो. त्याचबरोबर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हा सुद्धा तुम्हाला करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि ते काय, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास काय खूप मोठा आहे असं काही नाही. त्याच्यावरती लिमिटेड प्रश्न आहेत, लिमिटेड 1-2-4 राजघराणे आहेत. हे तुम्ही जर एवढे लक्षात ठेवले तर तुमचा याच्यावरती प्रश्न जाणार नाही. मग एक तर तुम्हाला लक्षात ठेवायचे, कधी आणली होती राजधानी? 1506 ला आणली होती. कुणी आणली होती? सिकंदर लोधीने आणली होती. कुठून कुठं आणली होती? तर ती दिल्लीहून आग्रा या ठिकाणी आणली होती. ओके. त्याचबरोबर आग्रा शहराचा निर्माण करता कुणाला म्हटलं जातं पहा, म्हणजे आग्रा शहराची स्थापना कोणी केली होती? तर ती सुद्धा सिकंदर लोधीनेच केली होती. ओके. आता लोधी घराणे मूळचे कुठले होते हा सुद्धा प्रश्न आलेला आहे, तर ते मूळचे अफगाणिस्तानचे होते. सिकंदर लोधी नंतर त्याचा भाऊ इब्राहिम लोधी गादीवाला होता. आणि इब्राहिम लोधीला काय केलं होतं पहा, बाबरने त्याचा पानिपतच्या युद्धामध्ये काय केला होता? पराभव केला होता. त्यामुळे लोधी घराण्याची सत्ता काय झाली? दिल्लीवरची संपली आणि नंतर बाबर म्हणजे मुघल घराण्यांची सत्ता सुरू झाली. मग या ठिकाणी आपल्याला खूप वेळेस विचारलं जातं की दिल्लीवर राज्य करणारा पहिला मुघल बादशाह कोण होता किंवा मुघल राजा कोण होता? तर तो कोण होता? बाबर हा होता. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी काय विचारलेलं आहे पहा, बहमनी किंवा बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? काय विचारलेलं आहे? बहमनी राज्याची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? हसन गंगूने केली होती. पहा कोणी केली होती? हसन गंगूने केली होती.
हसन गंगू म्हणजे त्याचं दुसरं नाव काय होतं पहा, अल्लाउद्दीन हसन बहामनी, हे काय होतं, हसन गंगूचं दुसरं नाव होतं. ओके. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचे, दख्खनचे पहिले मुस्लिम राज्यकर्ते कोण असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर नाही तुम्हाला हसन गंगू किंवा बहमनी. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी नंतर काय झालं होतं पहा, बहमनी राज्याचं विघटन होऊन बहमनी राज्याची 5 शकले झाली होती. हे जे 5 शकले आहेत ना, हे सुद्धा तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तोंडपाठ ठेवायचे. त्याच्यामुळे या बहमनी राज्य आणि त्याची 5 शकले हे सुद्धा तुम्हाला तोंडपाठ करायचे. 5 शकले कोणते आहेत 5 तुम्हाला माहित असेल, नगरची आपल्या अहमदनगरची निजामशाही आहे, वराडची इमादशाही आहे, गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे, विजापूरची आदिलशाही आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारले, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे. काय, ग्रामसभा. आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचं इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे. तर ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य कोणाचं असतं मित्रांनो, सरपंचाचं असतं. जर सरपंच उपस्थित नसेल तर ते कार्य कोणाचं असतं, उपसरपंचाचं असतं. आणि जर सरपंच आणि उपसरपंच दोघं जर ग्रामसभा भरण्यासाठी टाळाटाळ करत असतील, कारण ग्रामसभेमध्ये यांना काय करावं लागतं, जेवढे ठराव आहेत किंवा जेवढे काम आहेत त्यांची निवड करावी लागते, लाभार्थ्याची निवड करावी लागते. त्याच्यामुळे सरपंच आणि उपसरपंच भामटे असतात, ते काय करतात, ग्रामसभा घेण्यासाठी टाळाटाळ करतात. मग नियम काय सांगतो की कमीत कमी 4 महिन्यात एकदा ग्रामसभा झाली पाहिजे, वर्षातून 4 ग्रामसभा तर फिक्स झाल्या पाहिजे. आता हे पण फिक्स आहे. ओके. मग त्याचबरोबर मग या दोघांनी जर टाळाटाळ केली तर ग्रामसभा घेण्याचा अधिकार कोणाचा असतो म्हणतो, सचिवाचा असतो. सचिव म्हणजेच कोण, ग्रामसभेचा सचिव कोण असतो, तर ग्रामसेवक हा काय असतो, ग्रामसभेचा सचिव असतो, म्हणजे ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ओके, हे पण मला लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे, ग्रामसभा म्हणजे काय, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की ग्रामसभा म्हणजे काय. तर ग्रामसभा म्हणजे काय असतं मित्रांनो, पंचायतीच्या क्षेत्रात. आता पंचायत म्हणजे कोणती, ग्रामपंचायत, हे लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदारामध्ये नोंदवलेल्या, हा शब्द खूप महत्वाचा आहे, व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असे म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की ग्रामसभेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो असं आपल्याला विचारलेलं असतं. ग्रामसभेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो, आपल्याला ऑप्शन दिलेले असते पहा, 18 वर्ष प्लस नागरिक, त्याच्यानंतर असं दिलेलं असतं गावातील सर्व लोक, त्याच्यानंतर अजून तिसरा ऑप्शन काही पण देऊ शकतात, आणि एक ऑप्शन आपल्याला दिलं असतं मतदार याद्यामध्ये नोंदवलेल्या व्यक्ती, काय म्हणजेच गावातील मतदार. मग याचं योग्य उत्तर काय आहे, तर मतदार हे काय असणार, याचं योग्य उत्तर असणार आहे जेवढ्या लोकांचं काय आहे त्या ठिकाणी मतदान आहे, मग त्यांनी नोंदवलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, उगाच एखाद्याचं वय 18 वर्षांनी पूर्ण झालंय, मग 25 वर्षाचा टोनगा झालाय, परंतु जर त्यांनी स्वतःचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवलेलं नसेल तर तो ग्रामसभेचा सदस्य असू शकत नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याचबरोबर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो, आणि सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच असतो. दोघं जर गैरहजर असले तर कोण होतं, एखादा सदस्य काय केला जातो, ग्रामसभेचा अध्यक्ष केला जातो. ग्रामसभेसाठी कलम कोणता आहे ते पण लक्षात ठेवा. आता ग्रामसभा खूप महत्वाची आहे, ग्रामपंचायतीवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ओके. मग कलम 243 ए नुसार काय केली जाते, ग्रामसभा भरवली जाते. खूप महत्वाचं आहे, लक्षातच करून ठेवायचं आहे 243. ओके. आणि गणपूर्ती, आता गणपूर्ती म्हणजे काय, तर ग्रामसभा सुरू करण्यासाठी उपस्थित लोकांची संख्या, मग ही किती असली पाहिजे गणपूर्ती, तर ती कमीत कमी 15% मतदार. लक्षात घ्या, काय 15% मतदार किंवा एकूण 100 मतदार, या दोन्हीपैकी एक कोणती असली तरी चालतं. एक तर 15% मतदार पाहिजे किंवा मग काय कमीत कमी 100 मतदार पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतं. आता या ठिकाणी पहा काय विचारले, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विचारले म्हटल्यावर नक्कीच कोण करत असणार आहे, राज्यपाल करत असणार आहे. परंतु आता राज्यपाल हे स्वतःच्या सल्ल्याने करत नाहीत किंवा स्वतःच्या मनानं करत नाही की कुणी उचलला काय केला, अध्यक्ष केला, असं त्यांना करता येत नाही. तर ते कोणाच्या सल्ल्याने करतात, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने काय करतात, सदस्यांची नेमणूक करतात, अध्यक्षांची नेमणूक करतात. राज्य लोकसेवा आयोगासाठी एक कलम आहे पहा राज्य घटनेमध्ये, तर ते कलम कोणतं आहे, कलम 312 आहे. नियुक्ती कोण करतात पहा,
राज्यपाल करतात, शपथ सुद्धा त्यांना कोण देतात? राज्यपालच देतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर पहा, आता नियुक्ती कोणी केली? राज्यपालाने केली, परंतु ते राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतीकडे देतात. त्यांना बडतर्फी म्हणजे काढून टाकायचं म्हणलं तर तो अधिकार सुद्धा कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. ओके, आणि कालावधी किती असतो का त्यांचा? कमीत कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण, यापैकी जो अगोदर होईल ते, काय जे अगोदर होईल ते, हे लक्षात घ्या. एकतर 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष यांच्यापैकी जे अगोदर होईल तो त्यांचा काय असतो? कार्यकाल असतो. त्यांचं कार्य काय? राज्यसेवेतील विविध परीक्षा केले. मग सध्या महाराष्ट्रामध्ये काय? एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा. काय विचारलाय? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? सर्वोच्च न्यायालय विचारले म्हणजे ते नक्कीच दिल्लीला असणार आहे. संविधानात सांगितलेले उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे असेल याचा काही उल्लेख नाहीये. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती? 26 जानेवारी 1950 ला झाली होती. कोणत्या कलमानुसार झाली होती हे पण लक्षात ठेवायचे? कलम 124 नुसार झाली होती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय? जिल्हा परिषदेचे किमान व कमाल इतकी सदस्य संख्या असते. म्हणजे काय विचारलंय? जिल्हा परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर मग कमीत कमी 50 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त 75 सदस्य असतात. लक्षात येते? लोकसंख्येनुसार असतात. कमीत कमी किती? 50 ते जास्तीत जास्त किती सदस्य असतात? एकूण 70 सदस्य असतात. पुढचा प्रश्न आहे. काय विचारलंय? साधारणपणे द्यास लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो. म्हणजे काय विचारलंय? जिल्हा परिषदेचा जो एक सदस्य आहे तो कमीत कमी किती लोकांचं प्रतिनिधित्व करतो असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कमीत कमी 40,000 लोकसंख्येमागे एक सदस्य निवडून दिला जातो. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे जाण्या अगोदर या ठिकाणी पहा, अजून काही माहिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये काय पहा, एकूण 50% जागा काय असतात? राखीव असतात. ओके, त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात, आता ह्या 50% जागा कोणासाठी राखीव असतात इथं लिहायचं राहिले तर ह्या महिलांसाठी राखीव असतात. पहा काय, महिलांसाठी काय असतात? 50% जागा राखीव असतात. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती असतात? तर त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या प्रमाणात लोकसंख्या असेल त्या प्रमाणात जागा राखीव असतात. आणि इतर मागासवर्गीयासाठी म्हणजे ओबीसी साठी किती टक्के जागा राखीव असतात? एकूण 27% जागा राखीव असतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय? ग्रे हाऊस हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचं आहे? कोणतं? ग्रे हाऊस विचारलंय म्हणजे कोणत्या राज्याचं आहे? तर हे तेलंगणा राज्याचं पथक आहे. आता लक्षात ठेवा, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी 1989 साली हे कोणत्या राज्याने स्थापन केलं होतं? आंध्र प्रदेश राज्याने स्थापन केलं होतं. परंतु आता आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन काय झालंय? तेलंगणा राज्य नवीन निर्माण झालेलं आहे. म्हणून हे सध्या हे बल तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये काय आहे? कार्यरत आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलंय पहा, जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? काय विचारलंय? जागतिक पशु दिन कधी असतो? 4 ऑक्टोबरला असतो. लक्षात ठेवा, जागतिक पशु दिन 4 ऑक्टोबरला असतो. त्याचबरोबर काही इतरही आंतरराष्ट्रीय दिन लक्षात ठेवा. पक्षी दिन कधी असतो? 14 मे असतो. व्याघ्र दिन 29 जुलै. विशेषतः व्याघ्र दिन खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. चिमणी दिन 20 मार्च असतो. कासव दिन 23 मे असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय? वय शोधण्यासाठी कार्बनचे कोणते रूप वापरले जाते? कशासाठी? वय शोधण्यासाठी. तर कोणतं रूप वापरलं जातं? कार्बन 14 हे कार्बनचं रूप वापरलं जातं. कशासाठी? वय शोधण्यासाठी. ओके, पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक कोण आहे? 19 नंबरचा प्रश्न आहे. मग पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक कोण आहे? तर महासागर हे काय? पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला शेवटचा प्रश्न 20 नंबरचा प्रश्न. काय विचारलंय? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं? सर्वांनी कमेंट मध्ये द्यायचे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायचा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना किंवा तुमच्या परिचितांना काय करायचं मित्रांनो? नक्की फॉरवर्ड करत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुन्हा उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.